नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भर कोर्टात अर्जुन हा सांगत असतो की मेसेज हा विलासच्या मोबाईलवरून तन्वीने पाठवला याची शक्यता आता निर्माण झाली आहे। दामिनी आता अर्जुनकडे बघत म्हणते की याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख, साक्षी विलासच्या खुनाच्या वेळेस 2 तास गायब होती आणि ती कुठे होती याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का? तर आता दामिनी देखील अर्जुनकडे बघू लागते आणि त्यासाठी तुम्हाला कोर्टाने वेळ देखील दिला आहे देशमुखबाई बरोबर, आणि म्हणून खून साक्षी आणि तन्वीने मिळून केला याचा पुरावा आणण्यासाठी मला सुद्धा वेळ पाहिजे आणि वेळ हवा आहे, असे आता अर्जुन हा कोर्टाला सांगतो। अर्जुन म्हणतो की खून साक्षीने केला आणि विलासच्या मोबाईलवरून तन्वीने मेसेज पाठवला, हे सगळं काही क्लिअर कट पिक्चर आहे, तेव्हा ते सिद्ध करायला मला वेळ हवा आहे। आणि त्यानंतर आता जज त्यांचा निर्णय देत म्हणतात की अर्जुन सुभेदार यांनी कोर्टात जे पुरावे सादर केले आणि त्याकडे आता बारकाईने लक्ष देत त्या पुराव्याचा विचार करता खून हा विलासचा मधुभाऊंनी केला नसल्याची शक्यता आता समोर येत आहे। आणि खरोखर खून हा मधुभाऊंनीच केला आहे का आणि अजून दुसरी कुणी व्यक्ती आहे का याची शक्यता आता वर्तवण्यासाठी वाव मिळाला आहे। आणि ते सगळं खरं सिद्ध करण्यासाठी अर्जुन सुभेदार यांना हे कोर्ट वेळ देत आहे आणि या संदर्भातले खरे पुरावे आणण्यासाठी सुद्धा कोर्ट अर्जुन सुभेदारांना वेळ देत असल्याचे जज आता त्यांचे आदेश देतात। आणि ते ऐकताच आता महिपत, रविराज, अश्विन, दामिनी, प्रिया, साक्षी सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात। आणि आता जज बाहेर जाताच इकडे अर्जुन आणि दामिनी समोरासमोर येतात। अर्जुन म्हणतो की तुमचा कॉन्फिडन्स मला लूज होताना दिसतोय, हेच वाक्य तुम्ही मला म्हणाला होतात, पण आज हेच सगळे दृश्य तुमच्या चेहऱ्यावरती दिसते। आणि तेवढ्यात आता सायली म्हणते, दामिनी मॅडम, अति आत्मविश्वास ना अहंकारी माणसाची सगळ्यात मोठी चूक असते आणि ती चूक तुम्ही करून बसलात, त्याचे परिणाम आज काय झाले तुम्ही बघितलं का? तर खोटं खोटं दामिनी असू लागते। आजपर्यंत तुम्ही तुमच्या केसेस फक्त पैशाच्या बळावर आणि खोट्याच्या बळावर जिंकत आलात, पण सत्य बाहेर येण्यासाठी वेळ लागतो ॲडव्होकेट दामिनी, असे आता अर्जुन बोलतो। आणि महिपतकडे रागाने बघत अर्जुन म्हणतो, एकदा का ते सत्य बाहेर आले तर मग त्याला कोणीच थांबू शकत नाही। तेवढ्यात आता दामिनी म्हणते, सुभेदार, अजून केस जिंकलेली नाही आहे तुम्ही। आणि अर्जुन म्हणतो की त्याला अजून फार दिवस उरलेली देखील नाही आहेत। आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की फॉर युअर इन्फॉर्मेशन, शेवटच्या काही हिअरिंग आहे ना त्या कायम तुमच्या आठवणीत राहतील आयुष्यभर, ॲडव्होकेट दामिनी देशमुख। दामिनी आता अर्जुनकडे बघते, खाली मान घालून आता दामिनी बाहेर जाते आणि महिपत, साक्षीसुद्धा जाऊ लागतात। तेवढ्यात अर्जुन महिपतला थांबवतो आणि म्हणतो, शिकरे, हा बॉम्ब तुमच्यावर सुद्धा फुटणार आहे आणि तुम्ही देखील यामध्ये वाचू शकत नाहीयेत। महिपत म्हणतो, याचं उत्तर ना मी तुला दिलं असतं। महिपत म्हणतो, पण आमच्या देशमुखबाईंनी सांगितलं त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठे काही बोलायचं नाही। आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की त्याचं काय आहे ना, तुम्ही त्यांचा सल्ला घ्याच, कारण प्रियाने सुद्धा त्यांचा सल्ला घेतला होता आणि त्यावेळेस त्यांची काय अवस्था झाली बघितली ना तुम्ही। प्रिया आता खाली मान घालते। सायली म्हणते की घ्याच तुम्ही त्यांचा सल्ला घ्या। साक्षी म्हणते, अण्णा इथे थांबून काही अर्थ नाहीये। महिपत म्हणतो, चला चला, मला सुद्धा इथे थांबण्यात काही इंटरेस्ट नाहीये। आणि एवढ्यात आता इकडे रविराज, अश्विन, प्रिया, नागराज चौघेही एकत्र येतात आणि कोर्टामध्ये आता लगेच प्रिया म्हणते की बाबा त्याचं काय आहे ना। अश्विन आता तेवढ्यात प्रियाला थांबवतो आणि म्हणतो की प्रिया, आपण हे जे काही कोर्टामध्ये घडलं ना ते घरी जाऊन डिस्कस करूयात। आणि लगेच आता अश्विन म्हणतो, काका मी निघतो आता। तर रविराज म्हणतो, नाही, आत्ताच्या आत्ता आपण आपल्या घरी जाणार आहोत, म्हणजे माझ्या घरी जाणार आहोत। ते ऐकून आता प्रिया डचकते आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की बाबा घरी सगळेजण आमची वाट बघत असतील, आम्ही उद्या येतो ना। रविराज म्हणतो की उद्या नाही, आजच। तेव्हा पुन्हा प्रिया डचकते। रविराज म्हणतो, माझ्या मनात काही प्रश्नांची आता काहूर माजलेला आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे प्रिया मला तुझ्याकडून हवी आहे, तेव्हा मी गाडी काढतो, लगेच माझ्या पाठोपाठ या, असे म्हणत रविराज बाहेर जातो। आता प्रियाला धक्का बसलेला असतो। रविराज जाताच इकडे अश्विन म्हणतो की आत्ता कोर्टामध्ये जे पुरावे बघितले ना त्यामुळे मला खूप गिल्टी आणि रेस्टलेस व्हायला लागलं, या सगळ्याचा अर्थ काय आहे तन्वी? प्रिया म्हणते की हे बघ अश्विन, आपण अरे नंतर बोलूयात ना। तर अश्विन म्हणतो, अजिबात नाही,
आणि अश्विन म्हणतो अजिबात नाही प्रिया, आपण दोघे आत्ताची आत्ता रविराज काकांकडे चाललोय. अश्विन आता प्रियाला घेऊन बाहेर जातो. इकडे आता कुसुमताई म्हणते बघितलं का प्रियाचा चेहरा कसा पडला होता. आणि तेवढ्यात आता मधुभाऊ म्हणतात माझा तर पहिल्यापासून जावई बापूंवरती खूप विश्वास होता, एक ना एक दिवस सत्य ते जगासमोर आणतीलच म्हणून. हसतच सायली म्हणते माझ्यापेक्षा यांच्यावरच तुमचा खूप जास्त विश्वास होता. तर मधुभाऊ म्हणतात हो असणारच ना. इकडे आता रविराज, प्रिया, अश्विन सगळेजण आता घरी आलेले असतात. रविराज मात्र काही बोलत नसतो, फक्त येरझाऱ्या मारत असतो. रडतच प्रिया म्हणते बाबा तुम्ही काहीतरी प्लीज बोला ना, आणि माझ्यावरचा विश्वास तुमचा उडालाय काय. रविराज म्हणतो की खरं तर विश्वास मला देखील बसत नाही, कारण आज कोर्टामध्ये जे पुरावे सादर केलेत आणि झालेत ना त्यावरती माझासुद्धा विश्वास बसत नाही आणि ते मी नाकारू देखील शकत नाही आहे. आणि प्रतिमा तेवढ्यात डचकून म्हणते की कसले पुरावे आणि कोर्टात नेमकं आज काय घडलं. प्रियाकडे बघत आता रविराज म्हणतो की आपली पोरगी सगळी सारासार खोटं बोलते याचा मला अंदाज होताच, आणि कोर्टातले ते पुरावे बघता ते सिद्धही झालंय. आणि रविराज म्हणतो की प्रिया आज मी तुझा वकील नाही तर बाप म्हणून तुला विचारतोय. आज कोर्टात जे जे काही पुरावे सादर झाले, अर्जुन जे जे काही बोलला त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला कधीच सांगितली नव्हती. रविराज म्हणतो साक्षी शिकरे आणि तुझी खुनाच्या अगोदरपासून मैत्री आहे हे देखील तुम्हाला सांगितलं नव्हतं. ते ऐकताच आता प्रतिमाला देखील धक्का बसलेला असतो. अश्विन म्हणतो मला देखील माहिती नव्हतं, आणि तन्वी तू म्हणाली होतीस की साक्षीवरती आणि माझ्यावरती खुनाचे आरोप झाले म्हणून मला साक्षीची सिंपती आली आणि म्हणून मी तिच्याशी बोलले, आणि तू मला सांगितलं होतं की त्यानंतर तुझी आणि तिची मैत्री झाली म्हणून. अश्विन म्हणतो की त्याच्यानंतर हे CCTV फुटेज, ते पुरावे आणि हे सगळा मैत्रीचा प्रकार काय आहे तन्वी. प्रियाला आता काहीच बोलता येत नसतं. आणि लगेच इकडे रविराज रागाने म्हणतो की तन्वी मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. तन्वीकडे बघत आता सुमन म्हणते भाऊजी ती बघा ना किती घाबरली. तेव्हा आता रविराज म्हणतो की तिला कुणीही पाठीशी घालण्याची गरज नाही. रडतच आता प्रिया नाटक करत म्हणते की माझी बाजू घेणारं कुणीच नव्हतं बाबा, मानलेल्या आईवडिलांशिवाय देखील माझं कुणी नव्हतं. तेव्हा माझ्यावर कुणी का विश्वास ठेवील आणि का माझं कुणी ऐकून घेईल. रडतच आता प्रिया म्हणते की माझं फॅशन डिझायनिंग करायचं स्वप्न होतं आश्रमात, मला त्यासाठी पैसे कोणीही देत नव्हतं, आणि साक्षी माझ्यासाठी धावून आली आणि तिने माझी फी भरण्याची तयारी दाखवली. तेवढ्यात लगेच आता रविराज म्हणतो की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे तन्वी. तू तन्वी साक्षीसोबतची मैत्रीची असलेली ओळख का लपून ठेवली. आता तन्वी म्हणते की कारण साक्षीवरती खुनाचा आरोप होता बाबा, आणि सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे तो खून मी बघितला होता बाबा, असे आता तन्वी रविराजला समजावू लागते. इकडे आता सायली ही मधुभाऊंना घेऊन आता घरी येते. अर्जुनसुद्धा पाठीमागून पळतच येतो. आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा ठेवते, आणि तुम्ही थकला असेल तर. मधुभाऊ म्हणतात नाही नाही साऊ बाळा, मला तर आज खूप उभारी आली आणि मोकळं मोकळं वाटतंय. जावई बापूंनी तर आज कोर्टात चमत्कारच केला, आणि यानंतर ती प्रिया आणि साक्षी ना काही खोटं बोलू शकणारच नाही आहे. तर आता लगेच आता अर्जुन म्हणतो नाही नाही ती दामिनी देशमुख आता काही गप्प बसणार नाही, कारण ती खूप चिडली असेल आणि खूप काही आर्ग्युमेंट करत असेल. सायली म्हणते की पण तुम्ही त्यांचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलं हे ते विसरू शकणार नाही. एवढ्या महिन्यांची तुमची मेहनत कामी आली, असे आता सायली अर्जुनला सांगते. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की माझी नाही आपली. मधुभाऊ तुमच्या मुलींनीसुद्धा यामध्ये खूप सहभाग दिला. आणि इकडे आता सायली म्हणते की चला आपण आतमध्ये जाऊयात, आणि सायली म्हणते की पण घरी कुणाला नको सांगायला, घरच्यांना उगाच त्रास होईल. तर अर्जुन म्हणतो होऊ द्या, प्रियाचं खरा चेहरा घरच्यांच्या समोर आलाच पाहिजे. इकडे आता प्रिया जीव तोडून सांगत असते की माझी आणि साक्षीची मैत्री आहे, हे जरी मी सांगितलं असतं तरी माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार होतं का. प्रिया म्हणते सगळ्यांना असंच वाटलं असतं की मी खोटं बोलते म्हणून मी ही ओळख लपून ठेवली. तन्वी म्हणते बाबा म्हणून मी ही ओळख लपून ठेवली, आणि कोर्ट कचेऱ्या बघून ना माझं डोकं ठणकतं, मला काहीच सुचत नाही. आणि आता प्रिया म्हणते की खरं तर आमची ही ओळख मी तुम्हाला सांगायला हवी होती बाबा, आणि त्याची मी आता केवढी शिक्षा भोगते. सुमन म्हणते म्हणजे आता तुला कोर्ट शिक्षा करणार का. आणि इकडे आता रडतच तोंडाला हात लावत प्रिया म्हणते की तुमच्या डोळ्यातील माझ्याबद्दलचा जो अविश्वास आहे ना तीच माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे. तर रविराज आता रागाने तन्वीकडे बघतो. इकडे आता दामिनी ऑफिसमध्ये आलेली असते. महिपत हा दामिनी समोर बसलेला असतो.
इकडे आता दामिनी म्हणते की हे बघा, तुमची मुलगी साक्षी शिकरे हिने त्या सगळ्यांना सिनेमाची तिकिटे काढून दिली आणि स्वतःच्याच अकाउंटमधून ट्रान्झॅक्शन केलं. त्यावेळेस तुम्ही काय गोट्या मारत बसले होते का? महिपत म्हणतो की आता कोणी सिनेमाची तिकिटे काढून घेतली आणि कोणी ती काढून दिली, कुणाच्या अकाउंटमधून पैसे गेले, हे जर त्या इंटरनेटला कळतंय, हे काही आम्हाला माहीत होतं का? मधुभाऊ म्हणतात की साक्षीकडून ही चूक झाली, पण आता ती चूक निस्तरायची कशी एवढं सांगा. तर दामिनी म्हणते अरे वा, झालं का एवढं बोलून? दामिनी म्हणते की ती साक्षी आणि ती तन्वी कॅफेमध्ये बसून एकमेकींना भेटत होत्या, कॅश देत होत्या, कॉफी पित होत्या. त्या ठिकाणी CCTV असेल याची साधी देखील अक्कल त्यांना आली नाही का? आणि म्हणतात की आता निस्तरायचं कसं? दामिनी म्हणते की आता हे देखील मीच निस्तरायचं का? तर महिपत म्हणतो हो, कारण मी तुम्हाला गाडा भरू पैसे देतोय. आणि दामिनी बोट करत म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही, मग तुम्ही ती का लपवून ठेवली? महिपत म्हणतो कोणतीही गोष्ट आम्ही लपवली नाही, फक्त सांगायचं राहून गेलं असेल. आणि लगेच दामिनी म्हणते की त्या गोष्टी माझ्यावर कशा शेकतायत, तुम्हाला चालतंय का हे? आणि बघताय ना तुम्ही. उठून उभा राहत महिपत म्हणतो तुमच्यावर शेकल्या तरी चालतील. इकडे आता महिपत म्हणतो की माझ्यावर शेकलं तरी चालेल, पण माझ्या लेकीवर शेकता कामा नाही, कारण जर माझ्या लेकीवर शेकलं तर तुम्हाला खरा महिपत शिकरे दिसेल. आजपर्यंत मी तुमच्यासमोर मान खाली घालून उभा होतो, तुम्ही जे सांगेल ते ऐकत होतो. तुम्ही सांगाल तर चूप बसलो, तुमच्यासमोर गाणं गायलं, तुमच्यासमोर नाचलो. आणि महिपत म्हणतो तुमच्यासमोर डोळ्यातनं टिपं गाळले. आणि आता त्याच लेकीसाठी मी हे सगळं काही केलं ना, तीच माझी लेक आता घरात जाऊन पुतळ्यासारखी बसली असन. 2 महिन्यानंतर माझी लेक आता घरी आली, पण तिचा पुतळा झालाय. पुतळा कळतंय का तुम्हाला? दामिनी ते सगळं ऐकत असते. आणि आता जर तुम्ही तुमची हुशारी दाखवली नाही आणि माझ्या पोरीला जर तुमच्यामुळे पुन्हा जेलमध्ये जावं लागलं, तर तुमच्या डिग्र्या आणि तुमची ती वकिली आणि दोन्हीही कचऱ्याच्या डब्यात गेल्याच म्हणून समजा. तर ते ऐकून आता दामिनी म्हणते की तुम्ही मला धमकी देता का? महिपत म्हणतो की नाही, मी धमकी बिमकी काही नाही देत, मी बरंच काही करून दाखवतो, कारण जे धमकी देतात ना ते काही करून नाही दाखवित, मी खूप काही करतो. आणि महिपत म्हणतो प्रतिस्पर्धी जर चांगला असला तर खूप मजा येते, आणि अर्जुन सुभेदारची माझ्याशी गाठ आहे असं कोण म्हणालं होतं देशमुखबाई? आणि उठून उभा राहत दामिनी म्हणते की मीच बोलले होते ते हे खरं आहे. तुमच्यामुळे आणि तुमच्या मुलीमुळे मला ही केस सोडवायला थोडं जड जात आहे. आणि लगेच आता बोट करत आता दामिनी म्हणते की केस ना मीच जिंकणार, आणि तुमच्यासाठी नाही, तुमच्या मुलीसाठी नाही, ती फक्त माझ्यासाठी. मी अर्जुन सुभेदार समोर मात खाणार नाही. महिपत म्हणतो की मात खा नाही तर माती खा. महिपत मोठे डोळे करत म्हणतो की माझी लेक निर्दोष सुटली पाहिजे. तेवढ्यात आता दामिनी म्हणते महिपत शिकरे. दामिनी म्हणते ही केस ना कशी लढायची ती मी बघेन, मला तुम्ही केस लढायची फी दिली आहे, मला विकत घेण्याची नाही, कळलं का? आणि लगेच आता दामिनी म्हणते की तोंड बंद ठेवायचं आणि निघायचं. तर महिपत म्हणतो ठीक आहे, तोंड बंद ठेवतो, पण बोट करत महिपत म्हणतो की हा तुमच्यासाठी शेवटचा चान्स असेल. आणि इकडे आता महिपत तेथून निघून जातो. आता सुभेदारांच्या घरी कल्पना ही इकडे तिकडे बाहेर वाट बघत लक्ष देत असते आणि विचारात गुंतलेली असते. तेवढ्यात प्रताप म्हणतो कल्पना, अगं तू एवढी रेस्टलेस का आहे, काय झालंय तुला? कल्पना म्हणते अहो या आश्रमाची केस असली ना तर मला चैन पडत नाही. एक तर तन्वी घरातून जाताना खूप अपसेट होती. आणि लगेच आता कल्पना म्हणते बघा ना अजूनही ते आले नाही. तर तेवढ्यात मधुभाऊ, अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि तिघेही आता आतमध्ये येऊन कल्पनाकडे बघतात. अर्जुन खुश असतो आणि त्यांच्याकडे बघत आता प्रताप म्हणतो की अर्जुन, अरे अश्विन आणि तन्वी कुठे? तेवढ्यात आता कल्पना म्हणते की कोर्टात तुम्ही निघाला होतात तेव्हा तर सगळे बरोबरच गेला होतात ना. तेवढ्यात मधुभाऊ सायलीला म्हणते साऊबाळा मी जरा आराम करतो, आणि मधुभाऊ जातात. आणि तेवढ्यात आता कल्पना म्हणते की कोर्टामध्ये काही वेगळं घडलं नाही आहे ना, सगळेजण शांत असतात. प्रतापकडे बघत आता कल्पना म्हणते की ही तन्वी ना नाहक त्या आश्रमाच्या केसमध्ये अडकली. आणि तेवढ्यात आता लगेच कल्पना म्हणते की कोर्टात ना आज काय घडलं असेल काय माहिती. तर अर्जुन म्हणतो की मम्मा आज कोर्टात खूप काही घडलं आणि ते काही वेगळं नाही आहे. कल्पना म्हणते की म्हणजे एवढं काय घडलंय? तर अर्जुन म्हणतो सांगतो ना, बसा तुम्ही. आणि कल्पना प्रतापला अर्जुन बसावयास सांगतो. आणि तेवढ्यात आता खाली बसताच प्रताप म्हणतो अर्जुन काही सिरियस आहे का? तर अर्जुन म्हणतो डॅड हो.
आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की डॅड आज कोर्टात असं झालं आणि असे म्हणत अर्जुन घडलेली सगळी हकीकत प्रताप आणि कल्पनाला सांगतो. तेव्हा दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात आणि त्यानंतर इकडे आता सायली रोमॅन्टिक होते आणि अर्जुनला म्हणते की तुम्ही मला हे बायको म्हटले ना, मला खूप आवडतं. तेवढ्यात आता अर्जुन खुश होत म्हणतो की जशी माझी बायको कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली ना, तशीच ती माझी बायको देखील होईल. आणि लगेच सायली म्हणते पुन्हा म्हणा ना, तर अर्जुन म्हणतो की ए बायको, आणि सायली हसू लागते. इकडे आता प्रिया ही घरी येते. घरी येताच आता प्रिया ही सायलीवर भडकते आणि तेवढ्यात आता प्रिया येताच आता सायलीने प्रियासाठी आता ब्रेकफास्ट आणलेला असतो. तेवढ्यात प्रिया बघत सायलीवर रागावत म्हणते की कोर्टात माझ्या विरुद्ध साक्षी देते आणि बोलते आणि इथे माझ्या जखमेवर मीठ चोळते. असे म्हणत सायलीच्या हातातील ती डिश तन्वी भिरकावून देते. तेवढ्यात प्रतापला राग येतो आणि प्रताप म्हणतो तन्वी ही कुठली वागण्याची पद्धत. आणि लगेच आता प्रिया म्हणते बाबा तुम्हाला फक्त माझी चूक दिसते, त्या अर्जुनने काय केलं त्याला विचारा ना. अर्जुन म्हणतो काय केलं तन्वी, मी फक्त तुझा खरा चेहरा समोर आणला, बाकी काय केलं. तर आता प्रिया सगळेजण आता बघू लागतात आणि आता अर्जुनने प्रियाचा सगळा खरा चेहरा प्रताप आणि कल्पनासमोर आणलेला असतो आणि भर कोर्टात देखील. तेव्हा आता प्रिया ही कशी खोटारडी आहे हे हळूहळू प्रताप आणि कल्पनाला कसं कळत जाणार आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता अर्जुन कसा समोर आणणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.